राज्यात पुन्हा एकदा आपल्याला मोठा राजकीय भूकंप जो आहे तो बघायला मिळतो आहे. ऑपरेशन टायगरचा भाग दुसरा जो आहे तो पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत ते एक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. मात्र नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी ठाकरेंसोबतच राहण्याची भूमिका घेतलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे आहेत. राजाभाऊ वाजे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहण्याचा आम्ही जो निर्णय राजाभाऊने घेतला त्याचे कारणं दोन होते. जेव्हा 14 साली विधानसभेची उमेदवारी राजाभाऊ मागायला गेले तेव्हा ठाकरे साहेबांनी त्याच्या हातामध्ये शिवबंधन बांधलं आणि शिवबंधन बांधणार असताना त्याला विचारलं की तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहणार. तेव्हा राजाभाऊंनी त्यांना सांगितलं की मी असेपर्यंत आणि तुम्ही असेपर्यंत मी शिवसेना सोडणार नाही. आता ती वेळ आली आमची परीक्षा द्यायची, आम्ही परीक्षा देतो आहे शिवसेना न सोडण्याची. आमची भूमिका ठाम आहे, आम्ही शिवसेना सोडणार नाही. खरं तर तुम्ही देखील असा एक दावा केला आहे की एक कमिटी जी आहे ती तुमच्या घरी आली होती. ती नेमकं कुठली कमिटी होती आणि त्यांचं म्हणणं काय होतं, त्यांनी तुम्हाला नेमकं काय सांगितलं? सर कमिटी वगैरे नाही, दोन माणसं आली होती फक्त. ते ठाण्याचे होते असे त्यांच्या बोलण्यातून मला आलं. त्यांचे नावं मला माहीत नाही, त्यांना मी ओळखत नाही. आता ते ठाण्याचा माझा काही संपर्कच नाही. त्यांचं म्हणणं हेच होतं की या उबाठामध्ये आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. उबाठा तुम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे तुम्हाला निधी मिळत नाही आहे. विकास कामं अडून पडलेले आहेत. नाशिकला एवढं सिंहस्थाचं काम चालू आहे तरी सिंहस्थाच्या कामाला खासदाराला देखील बोलवत नाही आहेत. खरं पाहिलं तर नाशिक शहराचा खासदार आहे, जे नाशिक मतदारसंघाचा. तर तुम्ही जर पक्षात इकडं जर आले म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेत जर आले तर लोकसभेत कुठून निधी मिळेल, इकडून विधान परिषद सभेतून निधी मिळेल, लोकांची कामं होतील, विकास कामं होतील, तुम्हाला त्याचा फायदा होईल पुढच्या निवडणुकीसाठी. 29 जबाबदारी आम्ही आताच घेतो. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला ही शेवटची निवडणूक, आम्हाला 29मध्ये निवडणूकच लढवायची नाही, तर तुम्ही विनाकारण आमची जबाबदारी घेऊ नका. तो माझा मुलगा आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर जास्त आहे, त्याच्यावर काय जबाबदारी. खरं तर राजाभाऊ वाजे यांच्याशी देखील या लोकांनी तुमच्या दाव्याप्रमाणे संपर्क साधला. त्यानंतर तुमच्याशी देखील या संदर्भात त्यांनी बोलणं केलं आहे. काही ऑफर देण्यात आल्या होत्या? नाही, ऑफर नाही. विकास कामाला निधी लोकसभा आणि विधानसभेतून मिळू शकेल, कामं अडणार नाही तुमची, ही एवढंच आश्वासन होतं. पैशाचं ही आकडा काहीच नव्हतं सांगितलं. साधारणतः या ऑपरेशन टायगर संदर्भात आपल्याशी कधी त्यांनी संपर्क साधला होता? किती दिवसांपूर्वी ही सगळी चर्चा झाली होती? आंबेडकर जयंतीच्या दिवशी 14 तारखेला, 14 एप्रिलला त्यांनी आपल्या घरी येऊन संपूर्ण प्रस्ताव आपल्यासमोर दिला होता का? हो, इथंच बसू, तुम्ही बसला तसेच बसले. आधी राजेभाऊशी बोलले वर. राजेभाऊन सांगितलं माझा निर्णय मी काही देऊ शकत नाही, तुम्हाला माझ्या वडिलांशी बोलावं लागेल. संध्याकाळची वेळ होती. राजेभाऊला वाटतं ते लोक गेले, पण ते गेलेच नव्हते. ते इथं हॉटेल पंचवटीवर मुक्कामाला थांबले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच 9 वाजता ते माझ्या घरी आले आणि मग हे सांगायला सुरुवात केली. त्याच्यानंतर ते गेले आणि परत आले ते त्या दिवशी 14 एप्रिल होती. आम्हाला राजाभाऊलाच भेटायचं. त्यांना म्हटलं राजाभाऊ तुम्हाला भेटणार नाही आहे. आमच्या मतदारसंघामध्ये एक मतदारसंघ हा राखीव आहे, आपलं देवळाली मतदारसंघ. त्यामुळं रात्री 12 वाजेपासून, आता तुम्हाला जास्त माहिती आहे, रात्री 12 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत तिथंच मिरवणुका वगैरे चालतात. त्यामुळे राजाभाऊची तुमची भेट होणार नाही. तुम्हाला काय बोलायचं तुम्ही माझ्याशी बोला. मी तुम्हाला ते राजा तुम्हाला जे सांगितलं आहे का वडिलांशी बोलावं लागेल, त्याप्रमाणे तुम्ही माझ्याशी बोलात. मी तुम्हाला काल सांगितलं, जे काल सांगितलं तेच आज सांगतो आहे. म्हणजे संपूर्ण आता राजाभाऊ वाजे आणि आपली भूमिका आहे की ठाकरेंसोबतच राहायचं. ज्यावेळी आपल्याला अशा पद्धतीचा प्रस्तावाला ऑफर आली त्यावेळी या संदर्भात आपण पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं का? उद्धव ठाकरेंशी या संदर्भात सांगितलं? नाही, त्यांना मी नाही म्हणून सांगितल्यानंतर नार्वेकरांना मी फोन करून सांगितलं की असे लोक आले होते, त्यांना मी नाही म्हणून सांगितलं. ते म्हणजे मी तुम्हाला उद्धव साहेबांशी फोन जोडून देतो, तुम्ही उद्धव साहेबांशी बोला. उद्धव साहेबांना मी सांगितलं की साहेब असे लोक आले होते, तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, एवढं मी त्यांना सांगितलं. राजाभाऊ वाजेंची भूमिका आहे ठाकरेंसोबतच राहायची. तुम्ही देखील म्हणालात की आमच्यात बोलणं झालं ठाकरेंसोबतच राहायचं, तुम्ही आत्ताच सांगितलं आहे. राजाभाऊ वाजे काय वाटतं, आपल्या शब्दाला पक्के आहेत पूर्ण? आता याचं उत्तर काय द्यायचं. मुळात राजाभाऊ अगोदर माझ्याकडे आला, मला त्यांनी सांगितलं की आपल्याला ह्या भानगडीत पडायचं नाही आहे ना. त्यांनी मला क्लिअर करून घेतलं आधी, पडायचं नाही आहे ना. मी जेव्हा सांगितलं या भानगडीत आपण पडलो नाही, आपल्याला पडायचं नाही, आपल्या कुटुंबातलं कुणी या भानगडीत पडलेलं नाही, हे माझं ऐकल्यानंतर तो गेला. आणि त्याच्यानंतर त्याचीच भूमिका जी आहे तीच मी तुम्हाला सांगून राहिलो. माझी भूमिका अर्थात तीच आहे. आपण
म्हणालात की 29च्या उमेदवारी संदर्भात देखील त्यांनी सांगितलं होतं, मात्र आम्ही सांगितलं का आम्हाला लढायचं नाही, ही शेवटची निवड. होय 29च्या निवडणुकीची तुम्ही काळजी करू नका, 29च्या निवडणुकीत आपण मदत करू, तुम्हाला करू म्हणून सांगितलं. आम्ही सांगितलं 29च्या निवडणुकीत तुम्ही काळजी करू नका, आम्हाला हीच निवडणूक लढायची. राजाभाऊचं वय आता 61 वर्षात झालं आहे, त्याला डायबिटीज वगैरे सुरू झालं आहे, जास्त त्याला त्रास होतो आहे, त्यामुळे आम्हाला त्याच्या प्रकृतीची काळजी जास्त आहे, निवडणुकीची काळजी आम्हाला नाही. 29ला तिकीट देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. आता 29ची काळजी करू नका म्हणजे काय? 29ची काळजी करू नका याचा अर्थ होतो ना. जे नक्कीच आपल्यासोबत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे होते. खरं तर जी कमिटी आहे ती अगोदर राजाभाऊ वाजे यांच्याकडे गेली आणि त्यानंतर माझ्याकडे आली. मात्र आम्ही सांगितलं आहे की 2 जणांची ही कमिटी आलेली होती आणि त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं की ठाकरेंसोबतच राहणार आहोत. 2014 साली आम्ही शिवबंधन बांधलेलं होतं आणि आम्ही असेपर्यंत शिवसेनेतच राहू अशा पद्धतीचा आम्ही त्यांना शब्द दिला आहे. त्यामुळे आता आम्ही शिवसेनेतच आहोत अशा पद्धतीची भूमिका आपल्याला प्रकाश वाजे यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.